श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः. त्रैमूर्तीचा राजा गुरु तुची माझा, कृष्णातीरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहाती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, पीतांबर कासे देखा. येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे. इतुके देखुनी सपुष्टित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखिली सुषुप्तित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगीशा ते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुणा वक्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शन निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी, कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध मने आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तरावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्यवर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्य नांदती. ऐसे मने सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकर्णी. आम्ही अस्ति सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू कारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करुणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध मने तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मौळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थुळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी जनी. नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगीतसे. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणी जे निर्धारू. देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिल श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवितसे कर जोडुनी, भक्तिभावे करुनिया. स्वामी ऐसा निरोपदिती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाली त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपली यान रक्षिकोनी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणींचा. संदेह फोडी गा मनाचा, जेने मन दृढ होय येणे परी नामकरणी. सिद्धांसी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषिनी. सांगतसे परियेसा, सिद्ध मने शिष्याशी. तू आपुसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी. सांगेन ऐका एकचित्ते. वेदचारी उत्पन्न झाली ब्रह्मयाचे मुखे करून. त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात, तथा अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापरांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारावे. तया व्यासापासोनी, ऐकिले समस्त ऋषीजनी. तेथी कथा विस्तारोनी, सांगेन ऐका एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विनवितसे, करद्वय जोडोनी. भवभक्ती भावाने करुनिया.
मने सिद्धा योगीश्वरा, अज्ञानतिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू, ब्रह्मदेव कलियुगासी, सांगितले कैवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी, निरोपी जे स्वामिया, ऐक शिष्या एकचित्ता, जधी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी, अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभव्य चेतन, आणिक सृष्टी रचावया, प्रपंच म्हणजे सृष्टीरचना, करणे म्हणून आले मना, जागृत होय या कारणा, आदिपुरुष तये वेळी, जागृत होवनी नारायणा, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचनाघर, तया कमळामधून, उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहून आणिक बळी, कवन नाही म्हणतसे, हसोनिया नारायणू, बोले वाचे शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भजा मने तयावेळी, देखोनिया श्री विष्णुसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा, संतोषने नारायण, निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून, आज्ञा दिधली तयेवेळी, ब्रह्मा मने विष्णुसी, नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणतसे, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तयेवेळी, सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले, अनादी वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खून, सृष्टी रचावी तयापरी, या वेदमार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते, सृजी प्रजा अनुक्रमेने, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उदिभजे उपजविले, श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्यापरी सृष्टीक्रमने, व्यासे ऐसे कथियेली, सिद्ध मने शिष्यासी, नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणसी, अष्टादश विख्यात, तया अष्टादशात, पुराण ब्रह्म वैवर्त, ऋषेश्वरासी सांगे सूत, तेची परी सांगतसे, सनकादिकांते उपजीविनी, ब्रह्मानिष्ठ निर्गुणी, मरीचादी ब्रह्म सगुणी, उपजवी ब्रह्मा तये वेळी, तेथोनी दैवदैत्यांसी, उपजवी ब्रह्मा परियेसी, सांगतो कथा विस्तारेसी, ऐक आता शिष्योत्तमा, कृतत्रेता द्व्यापार युग, उपजवी मग कलियुग, एकेका ते निरोपी मग भूमीवर प्रवर्तावया, बोलोनिया कृतयुगासी, निरोपी ब्रह्म परियेसी, तुवा जावोनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते, असत्य नेने कधी वाचे, न वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवीत आरंभण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे, येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवर, भूमीवर मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक, मातेन सहावे ते ऐक, कवने परी वर्तावे, ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी, न करी जड तू ते जाण, अनेक युग पाठविन, तुवा राहावे सावध होऊन, म्हणून पाठवे भूमीवरी, तथा येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलविणे त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा परियेसा, त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन, असे त्याचे स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्रह्मणासी, हाती असे कुश संविधा ऐसी, धर्मप्रवर्तक सदा वसे, ऐसे युग केले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलोनिया ब्रह्महर्षी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एकचित्ते, खडगे खटवांग धरुनी हाती, धनुष्यबाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापर असे निका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेली परियेसा,
विचारहीन अंतःकरण, पिशाच्यासारखे वदन, तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन, वाम हाती धरुनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरुनी उजवे हाती, नाचे केली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती, पुण्यपाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या जावे, वाकुडे तोंड मुखी शिवे. ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरूप म्हणून या. देखोन तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अतिगहन. पुसतसे अतिविनयाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकासी. लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा. जिथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवनाते. ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवर जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हासी, सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी. निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी. परदव्यहारक परश्रीरथ, हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक, प्राण सखे माझे असती. बाकासारखी संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी. छळ न करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जान, अनिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरीजन, म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझो उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एकशत. पूर्वयुगांतरे देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय स्तयासी गती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती, बहु दिवस पर्यंत. तैसे नव्हेची कलियुग जान, स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणूनी. त्यास तुवा सहाय्य देऊनी वर्तत, असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमून. स्वामींनी निरोपिले ते जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तयाक्षिती. ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात, भरतखंडी पुण्य बहुत. मज मारीतील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपे हासोन. काळात्म्या ते मिळून, तुवा जावे भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुण, धर्मवासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळीसी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत, कृपा न ये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात, धर्मरथ मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी. आनिक वाराणशीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडते जे चरणे, आनिक एकती पुराणे. जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जान. ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती. अधांभिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे. नासाग्री दृष्टी देऊनी, जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे. स्त्रियां पुत्रांवरी प्रीती, मायबाप अवेरीती. त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाना. वेदशास्त्रांते निंदिती, हरिहराते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाना. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर. रागद्वेष विवर्जित धीर, देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जाताची भूमीसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा सहाय्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे नमन. कर संपुट जोडून, विनवितसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अति गहनी. सांगतसे विस्तारोनी, उपाय कलीसी राहटवया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी, तोची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी.
याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परीयसी. जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकती निश्चित. बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जाण. राहे तुझे उपद्रव साहून जेन साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेचे परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते केली कली. सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी. धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी. जे नरभजनी हरिहरासी अथवा असती काशी निवासी. गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिलाधीनुसी भजनारासी न लागे दोष. वैष्णव अथा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तया बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्वसाधारण धर्मपर त्या ते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्र पारायणासी गुरु ते सेवित वंशवंशी. विवेके धर्म करणारासी त्या ते तू न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैशी. कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्धचा न रेप पापस्य दाहक. उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मक श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी. श्लोक गणेशो वाग्विना युक्तो विष्णुनाच समन्वित. वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्मुक्ती प्रदायकः. गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू. ऐसाची जाण शार्गधरू. गुरु शब्द वर्ते इतुके ठाई. गुरु पिता गुरु माता गुरुरेव पर शिव. शिवे रुष्टे गुरुस्तात्रा गुरोरुष्टो न कश्चन. गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासी श्री गुरु रक्षी निश्चये. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रते योग तपादी मुनी. आचरण वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी. तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा. आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्य युक्तासी गुरुची मार्ग दाविनार. इतुके ऐकोनी कली आपण विनवितसे कर जोडून. गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगा मज. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी. एकचित्ते परियेसी गुरुविना पार नाही. गुरुविन समस्तांसी श्रवण कैचे परियेसी. श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्य नामे मृग वसती. ब्रह्मा ऋषी आदी करोनी तप करीती तयास्थानी. तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होती द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलावून. पुसतसे संतोषन ऐका श्रोते एकचित्ते. बोलावून शिष्यासी बोले गुरु परियेसी. प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपीसी. तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी. अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग त्या कैची गती नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती. ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेदधर्म मुनी. संदीप
दीपकाते बोलावुनी सांगतसे परियसा ऐका शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती पाहपातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेली प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगविल्या वाचून न सुटे जाणार तप सामर्थ्ये उपेक्षा करीतो पापमोक्षा आड निघतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाची निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीशी पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुरे शिष्यासी तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश न करता संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारू देहवर्ध म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी पुढती वाडे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चिते आपुले देही भोगीन त्वरिते पाप वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी देव अथवा ऋषीश्वरांसी मनुष्यादी ज्ञानवंतांसी क्षालन न होय पापासी आपुले आपण भोगिता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आम्हासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा संवत्सर एक विशंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ सुरत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणासी लागला ऐकुनी शिष्याची वाणी संतोषला वेदधर्म मुनी सांगत असे विस्तारोनी तया पाप लक्षणे आपुले पाप आपणासी ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा सांभाळी मजस्तू संदीपका 21 वर्षपर्यंत जे पीडिती रोग देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेवनिया तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुष्ठ होती गुरुसी नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तरदेशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियेसी गुरुशिष्य दोघेजण स्नान करुनी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तया स्थानी कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनिया व्यापिला देह कुष्ठे बहुत पुकृमी पडे रक्त दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण शिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आनोनी देत नित्यग करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूरू तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्री गुरु खोपेसी स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देते भूमीवरी येरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्ये बहुवस मिष्टान्ने न आणि न म्हणून क्लेश करिता झाला परियेसा परिपरीचे पक्वान कानानिशे मने जाण कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागत असे जितुके आणि मागुनिया सर्वस्वे करीत सेवाया कोपे देत शिविया परोपरी परियेसा एखादे समयी शिष्याती मने ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी सेवीचे म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्टामूत्र क्षणाक्षण धूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारीसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानीशी म्हणत असे या कारणे पापगुण ऐसेची अस्ती जाण वोखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाण
जाणावे. आपण असे जेथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ नेने क्वचित पाप पुरे जाणावे. एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी प्रारूप तेची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हे निका. वेदधर्म द्विज ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनातन आणि तोची शिष्य सेवा करी. एक मानस तोची ईश्वर मानुनी, जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता, न करी सदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना सर्वथा, गुरुसेवे वाचुनी. आपुले देह संरक्षण कधी न करे शिष्य जाण. लय लावणे श्री गुरुचरण कवनासे न बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरसी, आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्ततसे. वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊनी पिनाक. उभा येऊनी सन्मुख, वर माग म्हणतसे. अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुम्ही भक्तासी ऐका, प्रसन्न झालो मग आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी. न पुसता आम्ही गुरुसी, वर्ण घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपासी, विनवितसे तयासी. विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झाली या स्वामीचा, मागेन उपशर्म व्याधीचा. वर होता सदाशिवाचा, बर्वे होईल म्हणतसे. ऐकोनी या शिष्याचे वचन, बोले गुरु कोपायमान. माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचुनी पातकासी, निवृत्ती नव्हे गा परीयसी. जन्मांतरी बाधिती निश्चयसी, धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, तेने करावी पापधुनी. शेष राहता निर्गुणी, विघ्न करतील मोक्षासी. ऐशी या परी शिष्यासी, गुरु सांगे परीयसी. निरप मागुनी श्री गुरुसी, गेला ईश्वर सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वरासी, न लगे वर आपणासी. नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करुनी व्योमकशी, गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा रहिवास. सांगावे मज निर्धारे, सांगे ईश्वर विष्णूसी. आश्चर्य देखिले परीयसी, दीपक शिष्य निश्चयसी. गुरुभक्त असे जाणा, गोदावरी तीरवासी. वेदधर्म म्हणी जे पाप तापसी, त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी. त्या ते देखोनी माझे मनी, अतिप्रीती वर्ततसे. वर देईन म्हणून आपण, गेलो होतो तया जवळी जाण. गुरुचा निरूप नाही म्हणून, न घे वर परीयसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी. वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करुनिया. तैसा तापसी योगी यासी, नवे मज वर द्यावयासी. बलात्कारे देता तयासी, वर्ण घे तो दीपक. तनमन अर्पुनी श्री गुरुसी, सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता, गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णू त्यासी. अविद्या अंधकारासी, छेदिता दीपक परीयसी. कुलदीपक नाम सत्य, धर्मज्ञान सर्व एक. गुरुची म्हणे कुलदीपक, चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतके ऐकून शार्ग धरू, पहावया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू, पाहेतये वेळी. सांगितले विश्वनाथे, त्याहून दिसे अनेक तेथे. संतोषीने दीपकाते, म्हणे विष्णू परीयसा. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देतीसी परीयसी, कवन कार्य सांगा माझ. लक्ष कोटी सहस्र वरुषी, तप करीती आरण्यवासी. त्यासी करतोशी उदासी, वर्ण देसी नारायण. मी तरी तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही, केवी देशी वरमज. ऐकूनी दीपकाचे वचन संतोषला नारायण. सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी, म्हणून आम्ही झालो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुसी, तेची आम्हासी पावली. ते नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा जीव प्राण. त्यासी वश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. तत्पती सेवा स्त्रिया करीती, तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तीसी, तेची मज पावे जाणा. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनेक. विनवितसे देख, मने सिद्ध नामधारका.
ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसा दकासी गुरु आम्हासी देणार गुरुपासूनी सर्वज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमचा गुरुची देव जाण अन्यथा नाही आजान पा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचूनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु वाचूनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषीने नारायण मने धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासे मी आलो आमचे निमन संतोषी वर मागे जो तुझे मानसी तुझं वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णुसी जरीवर आम्हासी देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला दिधला वर्ग शार्ग पाणी संतोषीने बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होशी तुवा ओळखिले गुरुसी देखिली दृष्टी परब्रह्मासी आणिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म सुमेन तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गा अहर्निशी जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने होऊन आम्ही संतोषी तेची आमची स्तुती जाण वेद वाचिदी सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टसे आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारण गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताक्षण केवी होय परियेसा जयांचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी वेद देतावरू तत्फल दत्ताता गुरु त्रैमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगानिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परतेसी अंतःकरण दृढैसी वर दिदला संतोषिनी दृढभक्ती माझी आमुची तुमचे चरणी संतोषीने श्रीगुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी मने गुरु संतोषीने तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती स्त्रियायुक्त नांदिती तुझे स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेदधर्म शिष्याचा भाव पहावयासा कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होती पुरी काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्म रात वास करीती क्वचित त्यासी पुनर्जन्म नाही जाण सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारी करीसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढमन असावे याची गुणी तरीच तरेल भावारणी गुरुभक्ती असे येणे विधी